शेवटी युवराजपदाची घोषणा करण्याचा तो दिवस उजाडला. सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. युवराजपदी आज कोणाची निवड होणार? धृतराष्ट्र उठून काही घोषणा करणार तेवढ्यात विदुर म्हणाले, महाराज, आपण युवराजपदाची घोषणा करण्याआधी महामहिम भीष्म सर्व राजकुमारांना काहीतरी संबोधन करू इच्छित आहेत. धृतराष्ट्राने त्याला मान्यता दिली. भीष्म म्हणाले, आज आपले हस्तिनापूर एक नवीन सुरुवात करत आहे. जेव्हा नवीन प्रवासाला सुरुवात करताना मी मागे वळून पाहतो तेव्हा आठवणींची गर्दी होते. एक प्रसंग आठवतो. लहानपणी पांडू आणि विदुर आंब्याच्या झाडावर चढून खाली उड्या मारत होते आणि खाली झाडाखाली उभे राहून धृतराष्ट्र त्या दोघांना झेलत होता. त्यांचा तो खेळ बघून मी खूप घाबरलो आणि म्हणालो, पांडू, थांबवा हा जीवघेणा खेळ. जर धृतराष्ट्राने झेलले नसते तर इथे तुमचा कपाळमोक्षही झाला असता. पांडू म्हणाला, तातश्री, आमचा ज्येष्ठ बंधूवर पूर्ण विश्वास आहे. ज्येष्ठ कधीच मला पडू देणार नाही आणि त्याच विश्वासावर मी काहीही करू शकतो. त्या तिघांचे ते आपापसातले प्रेम आणि विश्वास पाहून माझे डोळे भरून आले. आत्ताही विचार येतो, जेव्हा यमदूत पांडूला घ्यायला आले असतील तेव्हा त्याच्या मनात एकदाही हा विचार मनाला शिवला नसेल की माझ्या पुत्रांचं काय होईल. कारण त्याचा त्याच्या ज्येष्ठवर पूर्ण विश्वास होता की तो कधीच त्याच्या मुलांना अंतर देणार नाही आणि भेदभाव करणार नाही. हो ना महाराज? धृतराष्ट्राच्या डोळ्यातून पांडूच्या आठवणीने पाणी आले होते. ते पाहता क्षणीच घाबरून दुर्योधन म्हणाला, पिताश्री, आपण या प्रसंगी कोणत्याच भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ शकत नाही. केवळ एक सम्राट म्हणूनच तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये. धृतराष्ट्र काही बोलणार तोच आवाज आला, थांबा कुरु सम्राट. मी असे ऐकले आहे की आज तुम्ही युवराज घोषित करत आहात. तर माझी आपणाला ही विनंती आहे की माझ्या शिष्यांपैकी कुणालाच युवराज घोषित करण्यात येऊ नये. ते द्रोणाचार्य होते. धृतराष्ट्र म्हणाले, अर्थात. विदुर म्हणाला, महाराज, आचार्य द्रोण यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत राजकुमार गुरुदक्षिणा देत नाहीत तोपर्यंत ते गुरुच्या ऋणातून मुक्त होत नाहीत आणि तोपर्यंत आपला त्यांच्यावर काहीच अधिकार नाही. धृतराष्ट्र बोलला, ठीक आहे, काय गुरुदक्षिणा द्यायची आहे कुरूंच्या राजकुमारांनी? द्रोण बोलले, पांचाळ नरेश, माझ्या पायाशी हवा आहे मला. द्रुपदचा पराक्रम धृतराष्ट्राला माहीत होता. त्याच्या मनात पुत्रांच्या काळजीने घर केले. धृतराष्ट्र म्हणाला, ठीक आहे, आमचे सैन्य पाठवून आम्ही राजा द्रुपदला तुमच्या पायाशी देऊ. गुरुद्रोण म्हणाले, मला माझी गुरुदक्षिणा ही माझ्या शिष्याकडूनच हवी आहे. जर या कुरुवंशामधील राजकुमारांना हे शक्य नसेल तर दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात जाऊन तेथे शिष्यांना शिक्षण देऊन त्यांच्याकडून मी माझी गुरुदक्षिणा घेईन. आणि ते जायला निघाले. तोच अर्जुन म्हणाला, थांबा गुरुदेव, आम्ही तुमची गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार आहोत. एकतर राजा द्रुपद तुमच्या पायाशी आणेन, नाही तर माझी शिर. शेवटी नाईलाजाने धृतराष्ट्र म्हणाला, ठीक आहे, गुरु द्रोणांची गुरुदक्षिणा कुरुवंशातील राजकुमार नक्की देतील. तोच दरबारातून एक आवाज आला, आणि जो राजकुमार हे कार्य करून स्वतःला सिद्ध करेल तोच आपल्या हस्तिनापूरचा भावी युवराज असेल. राजदरबारातील सर्वांनीच त्याला संमती दिली.